मुलांची? येते तर, आई आहे ना. ते नाही येत असेल की? काही नाही, मज्जेत असतील, आईची कटकट नाही म्हणून. अहो असं थोडीच असतं. जाऊ दे ग, राहू दे त्यांना त्यांचं. पंडिवंच काहीच नाही होणार का हो? एकदा सगळं साफ करून झालं ना की मग रंगकाम काढू. संसाराला रंग द्यावा, भिंतींचं काय एवढं? कशाला गेला होता हा त्यांचे पाय धरायला? भाऊ आहे तो तुझा. हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं होता? तू मध्ये बोलू नकोस हा. आधीच तुझ्या नवऱ्याने डोकं फिरवलंय माझं. बरं मी उन्हा दुणं काही बोलले ना तर रडत बसशील. अगं पण माझं ऐकून तरी घे. कोणत्या महामूर्खानं सांगितलं होतं त्याला यांच्या पाया पडायला? अगं पण तू कशाला आरडाओरडा करतेस? नानी, तुला जर मी जड झाले असेल ना तर तसं सांग मला. मी म्हटलंय का तसं जड झाली म्हणून? तुला जाच होताय का माझा? आता काय करावं, कसला जाच? मग कशाला धाडलंस त्याला तिकडे? इतके दिवस झाले बायको माहेरी राहते, काही आहे त्यांना? काही विचारपूस चौकशी काही केलीये? नाही. बरं पोरही मजेतच असतील. आई नाही म्हटल्यावर मनाचे मुखत्यार झाले असतील. पण मला एक कळत नाही, तू तरी हेडमास्टरनी सारखी कशाला वागतेस? नानी, तुझंच बघून शिकलीये. हा म्हणजे मी अशी वागते? अगं अजूनही मारतेस तू बोक्याला. मग म्हातारा झाला तरी मारणार मी त्याला, त्याचे गुणच तसले आहेत तर. अगं रडायला काय झालं बाई तुला? रडू नको बाबा, रडू नको. अशा घरी का पाठवलंस नानी मला? पण काय झालंय त्या घराला? चांगलं आहे की ग? हो, किती माणसं आहेत. गुद मरायला होतं मला. मी सतत साफसफाई करत राहायची आणि हे पसारा करत राहणार. बरं मी एवढी स्वच्छता करायची ती कुणासाठी? एक कौतुकाचा शब्द नाही की शाबासकीची थाप नाही पाठीवर. वर यांचा स्वभाव भिडस्त. मी संसार कसा करायचा? अगं चांगले वकील आहेत ना ते. हो, वकील चांगले आहेत. अगं पण क्लायंट्स कडनं पैसे नाही मागत. 5-5 वर्षापूर्वी जिंकलेल्या केसेसचे पैसे अजून मागायची लाज वाटते यांना. कुणीच पैसे देत नाही. जाऊबाई तर सतत मला टोमणे मारतात. काही हवं असेल ना तर सासूबाईंपुढे हात पसरायचे. मग त्या वाटेल तसं बोलणार. आणि हे बोलणार नाहीत काय आईंना? बरं भावालाही नाही बोलणार. मुलांसाठी 2 पैशाचं काही घ्यायचं झालं ना तरी मला घेता येत नाही. आणि हे बाहेर काही बोलत नाहीत. जे काही टराटरा ओरडायचं ते सगळं बायको समोर. फक्त विटलीये मी नानी संसाराला. कवडीचं सुख नाहीये. पोरं पण मोठी झाली आहेत, त्यांनाही जाच व्हायला लागलाय माझा. मग जर कोणालाच मी तिकडे नको असेल तर कशाला जाऊ मी त्या घरी? एवढे दिवस इथे माहेरी राहतेय, कुणाला काही आहे? नाही. अगं ते ना मजेत असतील तिकडे माझ्याशिवाय. नानी मजा येते ग. ए नानी, आई बाबांना ना बायोमॅट्रिक्सला बोलावलंय. एकदा का त्यांचा पासपोर्ट झाला की त्यांची लंडनला जायची तारीख फिक्स. नोकरी केली असती तर एकटी फिरून आली असती. गोऱ्यांकडे जाण्याकरता तिला बोक्याचे पाय धरावे लागले नसते. अगं आता ह्या वयात ती कुठे करत बसणार आहे ग नोकरी? तेव्हा तरी कुठे केली तिने नोकरी? म्हणजे काय, तेव्हा तिला नोकरी आली होती. ते टीव्हीचं साधन नव्हतं ना तेव्हा मी तिला बोलता बोलता सहज म्हटलं की बोक्याला नोकरी करणारी शिकलेली बायको हवी होती म्हणून. मला तेव्हा वैजयंतीचं नाव आठवलं नाही, ना त्या नावासकट मी तिला सांगितलं असतं. कोण? वैजू? वैजयंती म्हणजे त्या? तुझ्या बाबाला त्या वैजयंतीशी लग्न करायचं होतं का? तर ती म्हणे शिकलेली, नोकरी करणारी आणि धडाडीची होती म्हणे. धडाडीची. धडाडीची? हो धडाडीची. अशीच मुलगी त्याला हवी होती. शिकलेली, नोकरी करणारी, वाचन करणारी, अशा मुलीशी त्याला लग्न करायचं होतं. मला यातलं काहीच येत नाही नानी. म्हणून तर तिच्याशी लग्न करायला निघाला. कुणाशी? कोणती? ती सिनेमातली नाही का नटी, काय ती हेमा मालिनी? नाही, तिच्या आधीची. तिच्या आधी मधुबाला? नाही ग, तिच्या मधली. पण जाऊ दे, होती अशी मुलगी. तुला बघून आल्यानंतर आणि तुला होकार द्यायच्या मध्ये ती मुलगी आली होती. म्हणजे मला बघितल्यानंतरही आणखीन मुली बघत होते का हे? हो ना, म्हणून तर हट्ट धरून बसला होता.
तिच्याशी लग्न करायचंय म्हणून. कोण ती माला का कोण ती सिनेमातली नटी कोण माला गीता बाली. नाही ग ती कोण ती नाचते बघ अशी नाचते. म्हणजे यांना माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. अगं नाही तसं नाहीये. तुझ्याशी लग्न करायचं होतं पण त्याला ती जास्त उजवी वाटत होती. काय माहितीये का या ब्रह्मदेवानं मारलेल्या गाठी असतात. त्याचं लग्न तिच्याशीच होणार जिच्या बरोबर त्याची लग्नाची गाठ बांधलेली आहे. तर त्याला वाटून काय उपयोग आहे. आणि विवा मनसनी तुझ्या वडिलांना शब्द दिला होता. त्याला मोडता घालणारे आम्ही कोण. नानी तू हे सांगितलं साईला? मग काय करणार. वेळ जायला काही नको का. मग काय वेळ आणि घर दोन्ही तिला खायला उठायचा. मग काय केलं तिने? काय करणार. एक मिनिट थांब. काय हा काय रे संजय पोटात दुखतंय? मी बोलते गॅसेस असणार. अरे मागच्या वेळेला नाही का तू डॉक्टरांकडे गेलास आणि वर तोंड करून डॉक्टरांना सांगितलंस की माझ्या गॅसेसना वास येत नाही. तर डॉक्टरांनी सांगितलं की आधी नाक बरं व्हायचं औषध घ्या. एक मिनिट नानीला बोलायचं तुझ्याशी काहीतरी. नको. काय आले आले थांब. हो निघतीये. नानी जावं लागेल. जा जा. आपण नंतर बोलू. ओवा घाल खायला त्याला. चालते. जा. कसल्या या मुली येतात काय चिमणी सारख्या भरकन उडून जातात काय. चहा. अहो ते बायोमेट्रिक्स काय म्हणतात ना त्याला जायचंय बरं का उद्या. अहो ऐकलं का? ऐकलं नाही मग काही बोलला नाहीत ते. काय बोलू. मला तर बाई भयंकर आनंद झालेला आहे. तू ना मालू एक डोक्यात घेतलं ना की तेच घेऊन बसतेस. तुला दुसरं काय सुचतच नाही. आता हे महत्वाचं आहे की नाही. आयुष्यामध्ये ह्याच्यापेक्षा अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ अरे व्यायाम करावा, हास्य क्लब आहे, पत्ते आहेत, सहली आहेत. सहलीला असं जातोय ना आपण दिलूबाळाकडे. जीव रमवायला शिकलं पाहिजे. केव्हापासून सांगतोय मी तुला. आता जीव कसा काही बाई रमवायचा. नाही आता ह्या वयात काय मी नोकरी बिक्री करू शकत नाही. नोकरी करायला कोण सांगते तुला. चांगली नोकरी लागत होती मला तेव्हा. कधी कधी आता बरोबर तुम्हाला आठवणार नाही. तुला नोकरी लागत होती. कसली लागत होती नाही लागली होती. पण तुमच्यामुळे जाऊ शकले नाही मी. माझ्यामुळे माझ्यामुळे. अगं मला नोकरी करणारीच बायको पाहिजे होती. मी कसं नको म्हणे तुझ्या नोकरी करायला. म्हणूनच मी 2 दिवस तुमच्याशी बोलत नव्हते. अगदी मूड ऑफ झाला होता माझा. ते काय तुझं नेहमीच आहे. नेहमीच काय हो. नेहमीच काय. नानी मला म्हणाला तुम्हाला नोकरी करणारीच बायको हवी होती म्हणून. तसंही मी तुम्हाला पसंतच नव्हते. नाही असं कसं होईल. तुला पसंत नव्हती म्हणजे. आता काही त्याची सर्वासर्व करू नका तुम्ही पडाल. नदीवंश गेल्या आणि तू ते एक मिनिट तू टुमणं लावलं होतंस. वेळ जात नाही आणि त्याच्यानंतर 2 दिवस तू नीट बोलत नव्हती माझ्याशी. आता आठवलं. आठवलं ना. पुढचं आठवा. तसं पुढचं आठवा. आणि हे बघ मालू सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं. अजिबात काही काळजी करायची नाही. निश्चिंतपणे काम करायचं. कचेरीत जातेस कुठे कचेरीत. वाघाच्या गुहेत नाही. घाबरायचं काही कारण नाही. देवापुढे दिवा लावते आणि नानींच्या पाया पडून येते.